हे पापड बघा, हे आहे बटाटा व साबुदाणा मिक्स करून केलेले उपवासाचे पापड. हे पापड तुम्ही बघू शकता, बिलकुलच या पापडाला क्रॅक गेली नाही किंवा कुठेच हा पापड काळपट पडला नाही किंवा पहिल्यांदा जर तुम्ही बनवत असाल तरीही तुम्ही या पद्धतीने हे पापड सहज बनवू शकता. बिलकुलच या पापडाला क्रॅक जात नाही किंवा या पद्धतीने बनवलेले पापड बिलकुलच फेल जात नाही. तर तुम्ही बघू शकता, इथे मी जेव्हा पापड तळायला टाकला तर टाकता क्षणी हा पापड फुलून वर आलेला आहे आणि याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता, अप्रतिम असा या पापडाला कलर आलेला आहे. म्हणून या पद्धतीने जर तुम्हाला उपवासाचे पापड बनवायचे असेल तर या पद्धतीने नक्की बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. बटाटा व साबुदाण्याचे उपवासाचे पापड आज तुम्ही ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने जर बनवले ना, तर मी खरंच सांगते तुम्ही कधीच दुसऱ्या पद्धतीने हे पापड बनवणार नाही, या पद्धतीनेच बनवणार. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता, बटाटा व साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहे. आता हे बटाटे जे आहे हे मध्यम साईजचे आहे. मला मोठे साईजचे बटाटे बाजारात मिळाले नाही म्हणून मी या साईजचे घेतलेले आहे. कारण आता आपण जे पापड बनवत आहोत त्याच्यासाठी बटाटे लहान असो वा मोठे कोणतेही चालतात. कारण की बटाट्याच्या पापडासाठी आपल्याला बटाटे उकळून घ्यायचे असते, म्हणून आपण लहान मोठे ते कोणतेही बटाटे वापरू शकतो. तर सर्वात आधी आपल्याला हे जे बटाटे आहे या बटाट्याला शिलून घ्यायचं आहे. शिलण्यासाठी इथे बघा मी अशा प्रकारच्या शिलणीचा वापर करत आहे. जर बटाटे आपण आधी शिलून घेतले तर नंतर आपल्याला साल काढायची गरज पडत नाही आणि जर आपण शिलून घेतले नाही तर नंतर आपल्याला बटाटे उकळून घेतल्यानंतर साल काढावे लागतात. म्हणून कधीही जर बटाट्याचे पापड करायचे असेल तर आधी याला अशा प्रकारे शिलून घ्या. इथे तुम्ही बघू शकता, पूर्णतः जे बटाटे आहे ते मी अशा प्रकारे शिलून घेतलेले आहे. आता शिलल्यानंतर या बटाट्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून आपल्याला हे बटाटे जे आहे ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले जे बटाटे आहे याच्यावर जो असलेला काळपटपणा म्हणा किंवा त्याच्यावर जो असलेला टार्च आहे तो निघून जाईल. म्हणून आपण बटाट्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि या बटाट्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे बटाटे छान असे शिजवून घ्यायचे आहे. बटाटे शिजेपर्यंत इथे मी 1 पाव असा साबुदाणा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेला आहे. आता 1.5 किलोला 1 पाव साबुदाणा हा व्यवस्थित होते. तुम्ही साबुदाणा इथे कमी जास्त करू शकता, कारण की बटाट्याचे पापड आहे, साबुदाणा कमीही असला तरी पापड छानच बनतो. पण मी इथे थोडा जास्त साबुदाणा वापरणार आहे, कारण की मला बटाट्याच्या पापडामध्ये साबुदाणा जास्त असलेलेच पापड आवडतात. म्हणून मी इथे 1.5 किलोला 1 पाव साबुदाणा घेत आहे. आता आपले जे बटाटे आहे ते छान असे उकळून झालेले आहे. तर मी तुम्हाला चेक करून सुद्धा दाखवते. बटाटा बघू शकता छान असा शिजून तयार आहे. आता आपण हे बटाटे जे आहे ते थंड करून घेऊया. बटाटा थंड झाल्यानंतरच आपल्याला हे बटाटे बारीक करून घ्यायचे आहे. उन्हाळा लागला की आपल्याला गडबड असते ती वाळवणीचे पदार्थ बनवण्यासाठी. उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाळवणीचे पदार्थ बनवून ठेवत असतो. त्याच्यामध्ये उपवासाचे पापड म्हटलं की तुम्ही विचारूच नका. उपवासाचे पापड हे प्रत्येकांना खूप आवडते आणि सगळेच जण ते आवडीने हे पापड बनवत असतात. तर इथे बघू शकता बटाटे जे आहे ते बऱ्यापैकी थंड झालेले आहे आणि आता आपल्याला अशा प्रकारची एक किसणी घ्यायची आहे आणि त्याच्यावर हे बटाटे जे आहे अशा प्रकारे किसून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता मी पूर्णतः जो बटाटा आहे अशा प्रकारे किसून घेतलेला आहे. आता अशा प्रकारे जर आपण बटाटा किसून घेतला ना, त्याच्यामध्ये एकही जाडसर कण राहत नाही. म्हणून आपण शिलनीवरच हे बटाटे पूर्णतः शिलून घेणार आहे किंवा मॅश करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्णतः इथे जे बटाटे आहे ते माझे शिलून झालेले आहे. आता हे जे बटाटे आहे हे पूर्णतः शिलून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जो साबुदाणा आपण बारीक केलेला होता तो साबुदाणा याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. आता बघा इथे मी साबुदाणा वापरत आहे. तुम्ही इथे नायलॉन पोहेसुद्धा वापरू शकता किंवा नायलॉन साबुदाणासुद्धा तुम्ही त्याचं बारीक पीठ करून तो सुद्धा इथे वापरू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला आणखी घालून घ्यायचं आहे ते मीठ. तर इथे मी 1.5 चम्मच असं मीठ घालून घेतलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच तिखट. तिखट घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं घातल्यानंतर आता आपल्याला हे जे साहित्य आहे ते पूर्णतः या आलूमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारेच आपल्याला हाताने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही याला छान मिक्स कराल तेवढेच आपले पापड छान असे बनतात. बटाटा व साबुदाण्याचे हे जे पापड आहे ते बनवण्याची जी मी तुम्हाला आज पद्धत दाखवत आहे तशी पद्धत तुम्ही कधीच पाहिली नसेल किंवा त्या पद्धतीने कधीच तुम्ही हे पापड बनवले नसेल तर नक्की ट्राय करा. आणि याच्या आधी तुम्ही अशा प्रकारचे साबुदाणा व बटाट्याचे पापड बनवले का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि माझ्या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करून द्या. आणि जर
नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका. तर इथे बघू शकता या प्रकारे मी पूर्णतः जे आलूचं बॅटर आहे ते अशा प्रकारे चुरून घेतलेलं आहे किंवा मिक्स करून घेतलेलं आहे. आता पूर्णतः हे मिक्स झाल्यानंतर किंवा अशा प्रकारे चुरून झाल्यानंतर आता आपल्याला एक छोटंसं असा गंज घ्यायचा आहे किंवा एखादं भांडं घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये हे जे आलूचं मिश्रण आहे ते व्यवस्थित बसेल असं आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते ठेवून द्यायचं आहे. तसंच आपल्याला एकीकडे एका गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे, कारण की आज जी आपली पापड बनवण्याची पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. आता आपण जे अशा प्रकारे हे जे सारण आहे हे एका गंजामध्ये ठेवून द्यायचं आहे. इथे बघू शकता मी पाणी एका गंजामध्ये ठेवलेलं आहे, त्याला गरम होऊ दिलेलं आहे आणि आता याच्यामध्ये अशा प्रकारे हा छोटा गंज असा ठेवून द्यायचा आहे. गंज ठेवल्यानंतर आता याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. झाकण जे आहे ते पूर्णतः पॅक बसेल असं झाकण ठेवायचं आहे. तर इथे गंज मोठा आहे म्हणून मी कोपर ठेवून घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला 10 ते 15 मिनटं छान असं उकळीच्या पाण्यामध्ये वाफ येऊ द्यायची आहे. तर इथे बघू शकता छान अशी या सारणाला वाफ आलेली आहे आणि आता आपल्याला हा जो गंज आहे किंवा हे जे भांडं आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. भांडं काढून घेतल्यानंतर जे सारण आहे ते आपल्याला एका कोपरमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या कोपरमध्ये जे सारण आहे ते आपण काढून घेतल्यावर याची कशी वाफ अशी बाहेर निघत आहे, म्हणजेच हे सारण जे आहे ते छान असं शिजलेलं आहे. आता आपण हे सारण वाफून का बरं घेतलं, तर इथे बघा आपण याच्यामध्ये जो साबुदाणा वापरतो ना, तो कधी-कधी काय होतं की तो साबुदाणा आपल्या आलूमध्ये छान असा मिक्स होत नाही किंवा अशा प्रकारे कच्चा साबुदाणा असल्याकारणाने हे पापड जे आहे त्या पापडाला क्रॅक जातात. म्हणून जर आपण अशा प्रकारे हे जे सारण आहे ते जर वाफून घेतलं तर आपल्या पापडाला बिलकुलच क्रॅक जात नाही आणि आपले पापड दुप्पट-तिप्पट फुलतात. म्हणून नक्की अशा प्रकारे पापड तुम्ही करून पहा. तर इथे बघू शकता अशा प्रकारे सारण मी काढून घेतलेलं आहे. आता थोडा तेलाचा हात लावणार आहे आणि तेलाचा हात लावून याला छान असं चुरून घेणार आहे. तर इथे मी आधी वाटीने थोडं याला मोकळं करून घेणार आहे आणि नंतर तेलाचा हात लावून छान असं चुरून घेऊन याचे छोटे-छोटे असे गोळे करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी पूर्णतः जे सारण आहे ते छान असं चुरून घेतलेलं आहे. आता आपल्याला या सारणाचे छोटे-छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे आणि त्या गोळ्यापासून आपल्याला छान असे पापड बनवून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी अशा प्रकारे हे जे सारण आहे याचे छान असे छोटे-छोटे गोळे करून घेतलेले आहे. अर्धं जे सारण आहे त्याचे मी अर्धे गोळे करून घेणार आहे आणि अर्ध्या सारणाचे मी नंतर गोळे करणार आहे. तर इथे बघू शकता आपले पूर्णतः गोळे तयार झालेले आहे. आता हे गोळे तयार झाल्यानंतर आपल्याला एक पापडाची मशीन घ्यायची आहे. जर अशा प्रकारे पापडाची मशीन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पोळपाट बेलण्यावर सुद्धा हे पापड नक्कीच करू शकता. इथे आपल्याला 2 पॉलिथिनसुद्धा लागणार आहे. इथे मी 2 पॉलिथिन घेतलेले आहे, स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे. आधी पहिल्या पॉलिथिनला तेल लावल्यानंतर दुसरी पॉलिथिन त्याच्यावर अशा प्रकारे घालून घ्यायची आणि दुसऱ्या पॉलिथिनला सुद्धा तेल लावून घ्यायचं. तर इथे बघू शकता आता या पॉलिथिनवर आपल्याला जो आपण गोळे बनवून घेतलेले होते त्याच्यातला एक गोळा टाकून घ्यायचा आहे. दुसरा जो भाग आहे तो याच्यावर अशा प्रकारे टाकायचा आणि एक जी आपली ही दांडी आहे या दांडीने अशा प्रकारे आपण प्रेस केलं की अलगद आपला पापड तयार होतो. आपल्याला जर जाडा वाटत असेल तर डबल त्याला प्रेस करायचं आणि इथे बघू शकता आपला पहिला पापड तयार झालेला आहे. आता पहिला पापड केल्यानंतर आणखी आपण त्याच प्रकारे दुसरा पापडसुद्धा बनवून घेऊ शकतो. जर अशा प्रकारे मशीन नसेल तर तुम्ही पोळपाट बेलण्यावर सुद्धा हे पापड बनवू शकता. तर बघा छान असे पापड बनून तयार होतात. अगदी सहज अशा प्रकारे पापड बनतात. तर इथे दुसरा पापडसुद्धा तयार झालेला आहे. आता आपण अशा प्रकारे एका कापडावर हे पापड टाकून घेऊया किंवा जर कापड नसेल तर तुम्ही पॉलिथिनवर सुद्धा हा पापड नक्कीच टाकू शकता. तर अशा प्रकारे मी पूर्णतः जे पापड आहे ते बनवून घेणार आहे व अशा प्रकारे काही पॉलिथिनवर व काही कापडावर टाकून घेणार. तर तुम्ही इथे बघू शकता पूर्णतः जे आपले पापड आहे बटाटा व साबुदाण्याचे हे इथे माझे करून झालेले आहे. मी काही परडीवर अशा प्रकारे कापडावर टाकून घेतलेले आहे तर काही एक पॉलिथिन टाकूनसुद्धा हे जे पापड आहे ते अशा प्रकारे मी टाकून घेतलेले आहे. आता हे जे पापड आहे हे आपल्याला उन्हामध्ये 1 दिवसासाठी वाळवायला ठेवायचे आहे. हे पापड एका दिवसामध्ये छान असे खमंग वाळून तयार होतात. जर ऊन नसेल तर तुम्ही फॅनमध्ये सुद्धा हे पापड सहज वाळवू शकता. तर इथे बघू शकता मी 1 दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर हे पापड अशा प्रकारे इथे तयार झालेले आहे. तुम्ही या पापडाचा कलरसुद्धा बघू शकता किती असा छान असा आलेला आहे. म्हणजेच हे पापड आपले इथे अप्रतिम असे तयार झालेले आहे. मस्त असे पापड होतात. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने पापड बनवून पहा. मी पूर्णतः पापड तुम्हाला दाखवत आहे आणि या एकाही पापडाला तुम्हाला बिलकुलच क्रॅक दिसत नाही. तर असे छान असे पापड आपले इथे बनवून झालेले आहे. आता आपण हे पापड तळूनसुद्धा पाहू शकता. तर इथे बघा मी तेल छान असं गरम करायला ठेवलेलं आहे आणि
तेलामध्ये पापड टाकता क्षणी पापड असा दुप्पट फुलून तयार होत आहे आणि याचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता। जसे आपले आलूचे पापड हवे असते तसेच पापड इथे झालेले आहे। या पद्धतीने जर तुम्ही पापड बनवले ना तर तुमचा पापड बिलकुलच फेल जाणार नाही। किंवा नवीन जर तुम्ही शिकणाऱ्या असाल आणि तुम्हाला आलूचे किंवा साबुदाण्याचे अशा प्रकारचे पापड जर बनवायचे असेल, बटाटा व साबुदाणा मिक्स असे पापड तुम्ही नक्की पहिल्यांदासुद्धा बनवू शकता। तर नक्की ट्राय करा। इथे आपण पूर्णतः जे पापड आहे ते मी तुम्हाला तळून दाखवत आहे। तर बघू शकता इथे मी 2 ते 3 पापड तळलेले आहे आणि पापड एकही पापड असा काळपट पडला नाही किंवा लालवट आलेला नाही। पूर्णतः छान असे पिवळे धम असे पापड इथे झालेले आहे। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे पापड नक्की ट्राय करा। तर इथे बघू शकता माझे पूर्णतः पापड इथे तळून झालेले आहे आणि आता तुम्हाला मी एक पापड फोडूनसुद्धा दाखवणार आहे। आता हे बघा, पूर्णतः जे पापड आहे ते तळलेले पापड इथे मी तुमच्यासमोर दाखवत आहे। तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि बिलकुलच हा पापड तेलकट होत नाही। महत्त्वाचं म्हणजे बिलकुलच हा पापड तेलकट होत नाही किंवा तेल या पापडाला आपल्याला दिसत नाही। तर बघू शकता मी इथे तुम्हाला दोन्ही पापड तळलेले दाखवत आहे। किती मस्त असे पापड इथे झालेले आहे। म्हणून हे पापड अशा प्रकारे तुमच्या घरी नक्की करा। आता एक पापड मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते। तर बघू शकता मस्त असे पापड झालेले आहे आणि तोडल्यावर खूप असे रुचकर इथे किंवा खुसखुशीत असे इथे आपले पापड झालेले आहे। नक्की ट्राय करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। अशा प्रकारचा पापड तुम्ही कधी बनवला का ते सुद्धा कमेंट करून कळवा आणि प्रीती खंडार रेसिपीज या चॅनलवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।